मंजिरी पहाडकर. नवचैतन्य कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओहोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. तर पण महाशिवरात्र, शिवरात्र यामध्येच उल्लेख आहे शिवाची असलेली रात्र. असं म्हणतात की शिवरात्रीच्या दिवशी शिव आणि सती यांनी लग्न केलं आणि त्या दिवशी शिव तांडव नृत्य करतो. तांडव नृत्यामुळे निर्माण होणारी व्हायब्रेशन ह्या पृथ्वी मातेला अतिशय समृद्ध करण्यासाठी योग्य आहे. आणि महाशिवरात्र आपण साजरी करतो म्हणजे काय करतो तर उपवास करतो. उपवास ह्याचा अर्थ काय आहे? उप म्हणजे त्याच्याजवळ राहणे, वास म्हणजे त्याच्याजवळ राहणे. तर आपण देवळात जाऊन येतो आणि खातो आणि बसतो, तर तसं न करता या दिवशी काय होतं तर तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान प्रगट होतं, अज्ञानाचा नाश होतो आणि तुम्हाला असलेली दिव्य दृष्टी ह्या दिवशी प्राप्त होऊ शकते. कारण या दिवशी शंकर अतिशय प्रसन्न असतो आणि आपल्याला माहिती आहे की सर्व देवांच्यात भोळा कोण असेल तर शंकर आहे. आणि महाशिवरात्र ही अतिशय उत्साहाने किंवा अतिशय प्रेमाने साजरी करतात. कारण एकदाही जरी आपण शिव बोललो तरी तो आपल्याला मोक्षाला नेतो. अशा हा शिवमहिमा अतिशय भावना व्यक्त करणारा किंवा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तर आपण ह्या दिवशी या शंकराचा मंत्र जप करूया आणि आपण त्या शंकराला नतमस्तक होऊन त्याचे अनेक आशीर्वाद आपल्यापर्यंत येऊ द्या, ही त्या शिवाच्या आणि सतीच्या चरणी प्रार्थना. तर डोळे मिटून शांत बसायचं आहे आणि म्हणायचं आहे, ओम नमः शिवाय. 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 कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. त्या शिवाला कोटी कोटी प्रणाम आणि आपण ही माहिती ऐकली त्याबद्दल धन्यवाद.